हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण कॉमर्स पेपर नंबर 2 MS सेटचा जो लास्ट इयरला पेपर झाला होता त्याचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. सो लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघणं, तर त्यामधून आपल्याला कोणते क्वेश्चन जास्त रिपीट होत आहेत किंवा कोणत्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन विचारले जात आहेत याची एक थोडीशी आयडिया यावी, याच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे खूप महत्त्वाचे आहेत. ओके, चलो लेट स्टार्ट. काय आहे बघा फर्स्ट क्वेश्चन. A producer will supply particular goods and commodities to specify distributor and guarantee not to supply other distributor in a given region in terms of. एक जो सप्लायर आहे तो काय करतोय, तर डिस्ट्रीब्युटरला एकाच मार्केटमध्ये गुड्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी काय करतो, हेल्प करतोय. तर अशा वेळी त्या डिस्ट्रीब्युटरला आपण काय म्हणतोय, कोणते राईट्स तो त्या डिस्ट्रीब्युटरला देतोय. सो ऑप्शन आहेत रिफ्युजल टू डील, टार्ट सेलिंग, रिस्ट्रेंट सेलिंग अँड एक्सक्लुझिव्ह डीलिंग. सो याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी. ओके, त्यांची मराठी लँग्वेज आहे, त्यांनी मराठीमधून क्वेश्चन रीड करायला हरकत नाही. नेक्स्ट, under the provision of section dash dash of the Banking Regulation Act, the SLR is applicable to schedule bank 42, 43, 47 and 48. So actually याचं राईट आन्सर क्वेश्चन आन्सर की मध्ये दिलेलं नाहीये. सो हा क्वेश्चन आपण ड्रॉप आउट करू शकतो, कारण दिलेल्या ऑप्शन पैकी याचं कोणतंही राईट आन्सर दिलेलं नाहीये. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ऍप्लिकेबल इन इंटरस्टेट सेल. ओके, इंटरस्टेट सेलमध्ये कोणता काय आहे लॉ ऍप्लिकेबल होतोय. सो सेंट्रल GST, स्टेट GST, इंटिग्रेटेड GST अँड स्टेट व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. सो क्वेश्चन नंबर 3चं राईट आन्सर असणार आहे इंटिग्रेटेड GST. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज ऍप्लिकेबल ऑफ इंटरस्टेट सेल. म्हणजे जेव्हा सेलर दोन वेगवेगळ्या स्टेटमध्ये काय करतोय, सेलिंग करतोय, तेव्हा त्याला इंटरस्टेट GST काय होणार आहे, IGST ह्या ऍप्लिकेबल होईल. आणि जेव्हा इंट्रा स्टेट असणार आहे, म्हणजेच एकच सेलर काय करतोय, वेगवेगळ्या एका स्टेटमध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये जेव्हा सेल करतोय, तेव्हा त्याला हे दोन काय होणार आहेत, लॉ ऍप्लिकेबल होतील, CGST आणि SGST. ओके, नेक्स्ट. Under the Constitution, Finance Commission dash dash. It is to be constituted every 5th year. It is constituted when President consider necessary. Then option दिलेले आहेत. Only X is right. Then Y is correct. Both are correct and none of the correct. So question number 4 चं right answer असणार आहे C. Okay, that means अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फायनान्स कमिशन कधी घेतली जाते, आपल्याला माहिती आहे की 5 वर्षातून काय घेतली जाते, कॉन्स्टिट्यूटेड घेतली जाते. आणि जेव्हा मिनिस्टर सांगतील तेव्हा सुद्धा काय होऊ शकते, घेतली जाऊ शकते. सो राईट आन्सर असणार आहे C. नेक्स्ट, मॅच द पेअरचा क्वेश्चन आहे. मर्चंटायलिझम, देन ग्रुप A आणि ग्रुप B दिलेले आहेत. देन थेरी ऑफ ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेजेस, कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेजेस थेरी अँड फॅक्टर इंडोर्समेंट थेरी. सो याचे ऑथर्स आपल्याला ओळखायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की जर तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो, कारण एखाद्या ऑथरचं जरी तुम्हाला नाव माहिती असेल तर आपण काय करू शकतो, आपल्याला माहिती आहे की आता थेरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेजेस थेरी कोणी दिलेली आहे, तर ॲडम स्मिथने दिलेली आहे. किंवा कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेजेस थेरी कोणी दिलेली आहे, तर डेव्हिड रिकार्डोने दिलेली आहे. ओके, सो तुमचे दोन ऑप्शन मॅच झाले तरी आपण काय करू शकतो, आन्सर करेक्ट करू शकतो. सो क्वेश्चन नंबर 5चं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर D. ओके, सो बघा काय सांगितलेलं आहे. पहिली जसं सांगितलं की मर्चंटालिझम थेरी कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे, मेंटेन फेवरेबल बॅलन्स ऑफ पेमेंटसाठी मर्चंट थेरी काय केली जाते, यूज केली जाते. ओके, देन बीचा आन्सर आहे ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेजेस थेरी इंट्रोड्यूस बाय ॲडम स्मिथ. देन कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेरी इंट्रोड्यूस बाय डेव्हिड रिकार्डो अँड फॅक्टर इंडोर्समेंट थेरी इंट्रोड्यूस बाय हिक्स्चर ओनली. ओके, म्हणजे आपला राईट आन्सर असणार आहे D. Next, which theory postured the countries will export those goods that make intensive use of factors that are locally abundant
while import goods that make use of the factors that are locally scaled. So काय सांगितले बघा, कोणता सिद्धांत असा दावा करतो की देश अशा वस्तूंची निर्यात करेल की ज्यांच्या उत्पादनासाठी स्थानिक विपुल घटकांचा संघटनेपणे वापर केला जातो, तसेच अशा वस्तूंची आयात करेल की ज्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक घटक स्थानिक अर्थव्यवस्थेत दुर्मिळ आहेत. सो याचा राईट आन्सर असणार आहे सीचं फिक्स्चर ओहलीम थेरी. फिक्स्चरची थेरी आपल्याला माहिती आहे की कशासाठी यूज केली जाते, तर एक्सपोर्ट कोणत्या वस्तूचा करावा याच्यासाठी फिक्स्चरने काय केलेली आहे, तर थेरी इंट्रोड्यूस केलेली आहे. क्वेश्चन नंबर 7. Which of the following is not a type of balance of payment equilibrium? ओके, डिसइक्विलिब्रियम. सो कोणता फॅक्टर काय आहे तर बॅलन्स ऑफ पेमेंटसाठी उपयोगी नाही किंवा कोणता टाईप. ओके, सो नॉट वाले क्वेश्चन जरा प्रॉपर रीड करणं महत्वाचं आहे. सो सायक्लिकल डिसइक्विलिब्रियम, सेक्युलर डिसइक्विलिब्रियम, स्ट्रक्चरल डिसइक्विलिब्रियम और डेमोग्राफिक डिसइक्विलिब्रियम. ओके, सो याचा राईट आन्सर असणार आहे डेमोग्राफिक डिसइक्विलिब्रियम. ओके, सो टाइप्स ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट वरती सुद्धा बऱ्याच वेळी क्वेश्चन रिपीट होत आहेत. सो नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंट्री वॉज नॉट अ मेंबर ऑफ सार्क व्हेन इट वॉज इस्टॅब्लिश इन 1985? जेव्हा सार्क 1985 ला इंट्रोड्यूस झालं तेव्हा त्यामध्ये कोणता देश हा त्याच्यामध्ये समावेश त्याचा केला नव्हता. सो पाकिस्तान, मालदीव, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश. तो त्याचा राईट आन्सर असणार आहे सी, अफगाणिस्तान. सार्क जेव्हा इंट्रोड्यूस झाला तेव्हा त्यामध्ये अफगाणिस्तान या देशाचा समावेश केला नव्हता. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड? ओके, IMF वरती सुद्धा क्वेश्चन बऱ्याच वेळी विचारलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन्स ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड? सो कोणता मॉनिटरी IMFचा फंक्शन नाहीये. सो बघा काय काय ऑप्शन दिलेले आहेत. IMF provide technical advice to its members regarding monetary and fiscal policy. आता हे तर फंक्शन आहे IMFचं. Then IMF provide short term financial assistance to its member country. Right, हे सुद्धा राईट आहे. Then IMF functional as a reserver of the country's currencies of members countries and unable to members to the borrow the other country. Okay, so हे सुद्धा काय आहे, राईट आहे फंक्शन IMFचं. देन टू प्रमोट प्रायव्हेट फॉरेन इन्व्हेस्टर. आता इथे IMF प्रायव्हेट फॉरेन इन्व्हेस्टरला हेल्प करतं का हो? नाही. किंवा त्यांना प्रमोट करणं हा त्याचा उद्देश आहे का? नाही. सो याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी. ओके, नेक्स्ट. Which of the following is not a form of non-tariff barrier? Okay, so कोणता फॉर्म नॉन टॅरिफ बॅरियर नाहीये. So quotas, licensing, bargaining and voluntary export restraint. Okay, so right answer असणार आहे bargaining. It is the right answer. Which of the following is not a form of the non-tariff barrier? Bargaining okay barrier नाही. नेक्स्ट, ॲज पर विच अकाउंटिंग कन्व्हेन्शन? आतापर्यंतचे जे 10 क्वेश्चन आपण पहिले बघितले हे युनिट नंबर 1 शी रिलेटेड होते, ज्यामध्ये इंटरनॅशनल बिझनेस वरती क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. ओके, ॲज पर विच अकाउंट कन्व्हेन्शन डेप्रिसिएशन इज प्रोव्हाइडेड फॉर इज द अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट? काय सांगितलंय बघा, अकाउंटिंग कन्व्हेन्शन वरती सुद्धा प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळेल. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. As per which accounting convention depreciation is provided for which of the annual financial statement? So convention conservation, convention of going concern, convention of materiality and convention of consistency. Okay, so it's a right answer असणार आहे convention of going concern. Next, management audit is an extension of dash dash cost accounting, efficiency audit, special audit or internal audit. So याचा राईट आन्सर असणार आहे इंटरनल ऑडिट. कारण मॅनेजमेंट ऑडिट इट इज अ पार्ट ऑफ इंटरनल ऑडिट
and which is helpful for conducting final audit. Okay, final audit हे स्मूथली कंडक्ट होण्यासाठी मॅनेजमेंट ऑडिट केलं जातं. नेक्स्ट, the material price variance arise because of dash dash. So non-standard material mixture, uh, by pill for materials, loss of cash discount, and carelessness in the use of material. Okay, so याचा राईट आन्सर असणार आहे सी, loss of cash discount. Okay, material price variance arises because of loss of cash discount. Next question. In dash dash system, costs are first tracked not to activity but to an organizational unit such as the department or plant, and then to product dash dash. Traditional costing, activity based costing, टार्गेट कॉस्टिंग और कायझेन कॉस्टिंग. ओके, काय सांगितले बघा. जर इंग्लिशमध्ये थोडंसं क्वेश्चन लक्षात येत नसतील तर मराठीत सुद्धा रीड करा, म्हणजे थोडीशी आयडिया येईल. काय सांगितले या क्वेश्चन मध्ये, डॅश डॅश पद्धतीमध्ये परिव्ययाचा मागोवा प्रथम उपक्रमानुसार न घेता संघटनेच्या एककानुसार घेतला जातो. जसे की विभाग किंवा संयंत्रण, आणि त्यानुसार वस्तूनुसार घेतला जातो, त्यानंतर वस्तूनुसार घेतला जातो. तर त्याला काय म्हटलेलं आहे, तर याचं राईट आन्सर असणार आहे ट्रॅडिशनल कॉस्टिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. MTC Limited sold 2,75,000 unit of its product and rupees 37.50 per unit. Variable cost 17.50 per unit, manufacturing cost 14 and selling cost 3.50. So fixed costs are incurred uniformly throughout the year and amount to be rupees 35 lakh, including depreciation 15 lakh. There are no beginning and ending inventory. So how much sales company should make to earn desired profit of 2,50,000? सो जे काही थोडेसे प्रॅक्टिकली एक्झाम्पल आहे त्याची आपण एक वेगळी सिरीज आणणार आहोत. त्यावेळी हे सगळे क्वेश्चन तुम्हाला अकाउंटशी किंवा स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड सॉल्व्ह केलेले बघायला मिळतील. तर याचं राईट आन्सर असणार आहे 17,31,689. Next, the price band in case of IPO represent dash dash, price range of share, band box, average price, market value. ओके, सो 16चं राईट आन्सर असणार आहे ए. ते फक्त आपण टॉपिक कोणते कोणते रिपीट होत आहेत हे बघणार आहोत किंवा कोणत्या युनिटवरती जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. मार्जिन ऑफ सेफ्टी कॅन बी इम्प्रूव्ह बाय डॅश डॅश, increase the variable cost per unit, decrease the sales price per unit, decrease the variable cost per unit, and decrease of sales value. So 17चं राईट आन्सर असणार आहे सी, डिक्रीज ऑफ व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. सो मार्जिन ऑफ सेफ्टी कॅन बी इम्प्रूव्ह, कशासाठी इम्प्रूव्ह केली जाते, कोण इम्प्रूव्ह करतं, तर डिक्रीज ऑफ व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. नेक्स्ट, Indian companies are generally follow human resource accounting according to model of suggested by dash dash. Okay, so Indian company are generally follow human resources accounting. So याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, लेव अ स्वाइड्स. देन मॅच द पेअरचे क्वेश्चन थोडेसे इझी असतात. जसं मी सांगितलं की एखादा ऑप्शन जरी आपल्याला माहित असेल तर आपण काय करू शकतो, ऑप्शन एलिमिनेट करून आपण राईट आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. तो बघा काय आहे, मॅच द फॉलोइंग, कन्फर्मेशन ऑफ सर्टन फॅक्ट, ओपिनियन ऑफ फायनल अकाउंट, रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम, कंपल्सरी अंडर कंपनीज ऍक्ट 2023. ग्रुप बी मध्ये विचारलेला आहे इंटरनल कंट्रोल, स्टॅच्युटरी रिपोर्ट, देन ऑडिट रिपोर्ट अँड सर्टिफिकेट. सो याचं राईट आन्सर असणार आहे ए. काय काय सांगितलं बघूया आपण. ऑप्शन एचं 4 आहे कन्फर्मेशन ऑफ सर्टन फॅक्ट. म्हणजेच काय, ओबियसली आता कन्फर्मेशन म्हणजेच काय तर सर्टिफिकेट. ओके, सो ह्या कीवर्ड वरून आपण काय करू शकतो, थोडासा अंदाज लावू शकतो. देन सेकंड, ओपिनियन ऑफ फायनल अकाउंट. ओके, ओपिनियन ऑफ फायनल अकाउंट. सो बीचं आहे थर्ड,
तर फायनल अकाउंटचं ओपिनियन आपण कशामध्ये पुटअप करतो, तर रिपोर्टमध्ये पुटअप करतो, राईट. सो बी. देन सी, रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम. आता रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीमसाठी काय महत्वाचं आहे, इंटरनल कंट्रोल अकाउंटिंग महत्वाचं आहे. ओके, इंटरनल कंट्रोल आपण त्याच्यासाठी करतो. आणि लास्ट, कंपल्सरी अंडर कंपनीज ऍक्ट स्टॅच्युटरी ऑडिट हे आपल्याला माहिती आहे की काय करावं लागतं, तर कंपल्सरी करावं लागतं. दॅट इज वाय ए इज अ राईट आन्सर. ओके, बघितलं तर पहिल्यांदा बघितलं तर आपल्याला क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट वाटतो, पण लक्षात ठेवा जर तुम्हाला मॅक्झिमम आन्सर राईट करायचे असतील तर क्वेश्चन एकदा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा काय करा, तर रीड करा. म्हणजे त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशाच आयडिया काय होतात तर लक्षात येतात आणि आपण राईट आन्सर टिक करू शकतो. देन द कॉस्ट ऑडिट रिपोर्ट इज टू बी सबमिटेड विदिन. ओके, कॉस्ट ऑडिटचा जो रिपोर्ट आहे, आता बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ऑडिटिंग वरती बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत. अकाउंटिंग अँड ऑडिटिंग युनिट नंबर 2 जो आहे त्याच्यावरचे क्वेश्चन विचारलेले आहेत. सो 20चं राईट आन्सर आहे 90 डेजमध्ये, सॉरी बी आन्सर आहे 20चं. 180 डेजमध्ये काय केला जातो, तर रिपोर्ट हा सबमिट केला जातो. द कॉस्ट ऑडिट रिपोर्ट इज टू बी सबमिटेड विदिन 180 days फ्रॉम द क्लोज ऑफ द कंपनीज फिनान्शियल इयर. ओके, नेक्स्ट. Business economics is concerned with dash dash economics, normative, positive, alternative and descriptive. Okay, so business economics concept कसे आहे तर normative आहे बघा. Okay, business economics is concerned normative. When the price of petrol decrease, then the demand of automobile increase. It implies the petrol and automobile are dash dash substitute goods, complementary goods, inferior goods and normal goods. ओके, काय सांगितलंय, जेव्हा पेट्रोलची किंमत घटते आणि वाहनांची मागणी वाढते तेव्हा ते पेट्रोल आणि वाहने यांचा कोणता संबंध आहे, ते कोणत्या गुड्समध्ये कन्सिडर होतील, तर त्याचं राईट काय आन्सर आहे, कॉम्प्लिमेंटरी. ओके, कारण ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. एका वस्तूची प्राइस कमी झाली की दुसऱ्या वस्तूच्या प्राइस वरती काय होतो, तर इम्पॅक्ट होतो. सो दिस इज द कॉम्प्लिमेंटरी गुड्स. देन नेक्स्ट 23, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ इंडिफरन्स कर्व. सो इंडिफरन्स कर्व वरती सुद्धा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन बघायला मिळेल. इंडिफरन्स कर्व ची प्रॉपर्टी कोणती नाहीये. सो इंडिफरन्स कर्व इज डाउनलोड स्लोपिंग, indifference curve is convex to origin, indifference curve never intersect to each other, and higher indifference curve that means higher satisfaction. So the right answer असणार आहे 23चं बी. इंडिफरन्स कर्व इज कनकेव टू ओरिजिन, कन्वे टू ओरिजिन आहे आणि इथे कनकेव दिलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा ही इंडिफरन्स कर्वची प्रॉपर्टी नाही. तो इंडिफरन्स कर्वचा असे कर्व दाखवले जातात बघा असे. देन हा जर असा नाहीये, सो इंडिफरन्स कर्व असे असे असतात. ओके, सो कन्वे टू ओरिजिन. पुढे नेक्स्ट 24th. Which of the following activities related to production cannot take place in the short run? Okay, so काय सांगितलंय, which of the following activity related to production cannot take place in the short run. शॉर्ट रन मध्ये आपण काय करू शकत नाही. सो 24th राईट आन्सर असणार आहे सी, इन्क्रीज द कॅपॅसिटी. आपण शॉर्ट रन मध्ये कॅपॅसिटी इन्क्रीज करू शकतो का, नाही. देन चेंज इन क्वांटिटी ऑफ लेबर करू शकतो, डिक्रीज इन आउटपुट करू शकतो, रेग्युलर मेंटेनन्स ऑफ द प्लांट करू शकतो. बट विच ऑफ द ऍक्टिव्हिटी रिलेटेड द प्रोडक्शन कॅन नॉट टेक प्लेस इन शॉर्ट रन. शॉर्ट रन मध्ये आपण कॅपॅसिटी इन्क्रीज करू शकत नाही. ओके, नेक्स्ट 25th. Increasing return to scale refers to dash dash more than proportionate increase in output, proportionate increase in the output, then less than proportionate increase in output, and last multi proportionate increase in the output. So काय सांगितलेलं आहे क्वेश्चन, increasing return to scale refers to कशाशी रिलेटेड आहे,
25th राईट आन्सर असणार आहे ए, मोर दॅन प्रपोर्शनेट इन्क्रीज इन आउटपुट. सो इन्क्रीज इन रिटर्न ऑफ स्केल ऑब्विसली काय होणार आहे, तुमचा आउटपुट हा इन्क्रीज होणार आहे. सो मोर दॅन प्रपोर्शनेट इन्क्रीज इन आउटपुट. Dash dash is a combination where the slope of isocont is equal to the slope of isocost line. So isocont आणि isocost line ह्या इक्वल आहेत का? सो कशाशी रिलेटेड असणार आहे? क्वेश्चन नंबर 26 चं राईट आन्सर आहे लिस्ट कॉस्ट इनपुट मध्ये काय होऊ शकतात, ते इक्वल होऊ शकतात. So least cost input is a combination where the slope of isocont is equal to slope of isocost line. Least cost input is the right answer. Next, when the total cost equal to the revenue, it is known as. So total cost जेव्हा total revenue शी equal होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? So याला म्हणतो आपण break even point. Okay, it is very easy. Next, in which of the following market structure advertising expenses are least? Okay, कोणत्या मार्केट स्ट्रक्चर मध्ये ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस काय असणार आहेत, तर लिस्ट असणार आहेत. सो याचं राईट आन्सर असणार आहे मोनोपॉली. कारण मोनोपॉलीमध्ये सिंगल सेलर असतात, त्याला खूप सारी ऍडव्हर्टाईज करायची गरज आहे का? हो नाही. सो अशा ठिकाणी ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट ही कमी असते. सो विथ रिस्पेक्ट ऑफ कस्टमर सरप्लस, आणि मार्केट स्ट्रक्चर वरती सुद्धा खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. With respect to the customer surplus, which of the following statement is not correct? It is the difference between what price consumer is willing to pay and what is actually pay. It is the total benefit of the consumer receive beyond what they pay, and it is the value that consumer receive. And it is the extra price paid by the customer. Okay, so याचा right answer असणार आहे D. It is the value of the consumer receive. So with the respect of consumer surplus, which of the following statement is not correct? Okay, not correct विचारलेला आहे. That is why it is the value of customer receive. So topic काय आहे? Consumer surplus. Which of the following is not a requirement under the price scheming? A product must be new and distinctive. A product must be imported. A product must not have to close substitute. A product should have prestige. Okay. स्किमिंग प्राइसिंग यूज करण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची नाही आहे हे विचारलेलं आहे. सो प्रोडक्ट मस्ट बी इम्पोर्टेड. इम्पोर्ट करण्याची गरज आहे का हो तुम्हाला जर प्राइस स्किमिंग करायची असेल तर? नॉट नेसेसरी. ओके, नेक्स्ट. कॅल्क्युलेशन ऑफ, आता जे स्किमिंग प्राइसिंग आणि पेनिट्रेशन प्राइसिंग वरती सुद्धा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एखादा तरी क्वेश्चन बघायला मिळतो. सो प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहेत त्या मार्केटिंगच्या, तो सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे. Calculation of dash dash cost of the capital only consider incremental changes in the capital structure. It helps to know the minimum rate of return to the generated on the financial project, new project. So overall cost of capital, weighted average cost of capital, marginal cost of capital, or retained earning cost of capital. So 31 चा right answer असणार आहे ऑप्शन नंबर C, marginal cost of capital. काय क्वेश्चन आहे बघा परत. कॅल्क्युलेशन ऑफ डॅश डॅश कॉस्ट ऑफ कॅपिटल ओनली कन्सिडर incremental changes in the capital structure. So it helps to know the minimum rate of return to generated. कोण जनरेट करता? marginal cost of capital. Then 32. The risk that arise due to change in the purchasing power is called dash dash. Inflation risk, मार्केट रिस्क, बिझनेस रिस्क अँड फायनान्शियल रिस्क. ह्या टाइप्स ऑफ रिस्क वरती सुद्धा क्वेश्चन बऱ्याच वेळी विचारलेला आहे. सो 32चं राईट आन्सर असणार आहे इन्फ्लेशन रिस्क. इथे प्राइसिंगशी रिलेटेड, पर्चेसिंग पॉवरशी रिलेटेड क्वेश्चन आहे, तिथे आन्सर आहे इन्फ्लेशन रिस्क. नेक्स्ट. The selection of one proposal based on the choice of other proposal, it is called dash dash. Contingent investment proposal, replacement proposal,
independent investment proposal or mutual exclusive proposal. सो 33चं राईट आन्सर असणार आहे म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह प्रपोजल. कारण एका प्रपोजल दुसऱ्या प्रपोजलवरती जर इम्पॅक्ट करत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह प्रपोजल. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सप्रेशन फॉर ऑपरेटिंग लिव्हरेज. सो ऑपरेटिंग लिव्हरेज कशा पद्धतीने एक्सप्रेस केला जातो, त्याचा राईट आन्सर कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय EBIT. नेक्स्ट, company limited issue rupees 100 lakh 14% debenture of rupees 100 each and tax rate 14%. So calculate debt which is 10% premium and 5% flotation cost. So its right answer आहे 0.3. Next, demand for foreign currency is influenced preliminary by dash dash. So demand of foreign currency कशावरती इन्फ्लुएन्स प्रिलिमिनरी करते. सो 36चं राईट आन्सर असणार आहे साईज ऑफ इम्पोर्ट. ओके, साईज ऑफ इम्पोर्ट वरती काय करेल, इम्पॅक्ट करेल. मार्केट व्हॅल्यू ऑफ द फर्म इज द रिझल्ट ऑफ डॅश डॅश इन्व्हेस्टमेंट डिसिजन, फिनान्शियल डिसिजन, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट अँड रिस्क रिटर्न ट्रेड ऑफ. मार्केट व्हॅल्यू ऑफ द फर्म इज द रिझल्ट ऑफ. 37चं राईट आन्सर आहे रिस्क रिटर्न ट्रेड ऑफ. नेक्स्ट, pits are dash dash the place where dealers are made, a type of broker, the form of margin money, a form of hedging. Okay, so 38चं right answer आहे a place where deals are made. Next, higher exchange rate and risk potential political risk dash dash add to the cost of capital, less the cost of capital, less to the cost of capital, bear no influence on the cost of capital and does not add to the cost of capital. So 39चं right answer असणार आहे add to the cost of capital. हायर एक्सचेंज असेल तर आपण काय करतो, कॉस्ट ऑफ कॅपिटल ऍड करतो. कॉकटेल बॉन्ड आर डॉमिनेटेड इन डॅश डॅश. ओके, कॉकटेल बॉन्ड आर डॉमिनेटेड इन डॅश डॅश. सो 40चं राईट आन्सर आहे युरोप. ते 41, arithmetical mean is the most popularly used average because of dash dash. It is based on the all observation. It is least affected by the extreme observation. It is the capable of the further mathematical treatment. It is rigidly defined. Then तुम्हाला राईट आन्सर काय करायचे, चॉईस करायचे आहे. सो याचं राईट आन्सर आहे बी. नेक्स्ट, स्टँडर्ड डेविएशन ऑफ 7777 इज डॅश डॅश. सो 42चं राईट आन्सर आहे सी, 0. त्याचं स्टँडर्ड डेविएशन काय येईल तर 0 येईल. इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट विच पी, देन इथे फक्त आपल्याला इंटू करून जे आन्सर येईल तो काय असणार आहे, त्याचा आन्सर असेल. सो 43 तर राईट आन्सर आहे ए. जस्ट एक मिनिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. Suppose the number of accidents per week on a certain highway follow Poisson distribution with the mean 2, then the percentage of week having no accident is. So statistic चे क्वेश्चन आहेत. सो 44चं राईट आन्सर असणार आहे सी. म्हणजे आपण प्रॅक्टिकल सिरीज जे असेल त्याच्यामध्ये ते कॅल्क्युलेट करून दाखवू. तर फक्त आपण क्वेश्चन कंप्लीट करतोय. मिनिमम 50 क्वेश्चन पार्ट फर्स्ट मध्ये कंप्लीट करूयात. देन the score of certain examination follow normal distribution with the mean 50 and standard deviation 16. Then the marks of the top 10 candidate will have score more than dash dash. So 45चं राईट आन्सर असणार आहे बी, 87. Then level of significance in testing of the statistical hypothesis is the probability of dash dash. Sorry, 46चं राईट आन्सर आहे ए, रिजेक्टिंग
हायपोथेसिस वेन इट इज ट्रू. ओके, नल हायपोथेसिस और अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. सो जेव्हा नल हायपोथेसिस रिजेक्ट केलं जातं तेव्हा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस ऍक्सेप्ट होतं. नेक्स्ट, the standard error of sample mean based on 100 observation from normal distribution with mean 50 and standard deviation 5. So answer काय असेल? स्टँडर्ड एरर 47. 47 चा राईट आन्सर आहे 1/2. सो 50 डिवायडेड बाय 100 करायचे म्हणजे तुमचं 1/2 आन्सर येईल. A research which involves survey and fact finding inquiry, it is called dash dash research, analytical, applied, conceptual or descriptive. सो रिसर्च वरती पेपर फर्स्ट मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. 48चं राईट आन्सर असणार आहे डी, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. कोइफिशियंट को रिलेशन वरती हा क्वेश्चन आहे. सो 49चं राईट आन्सर असणार आहे सी, 50. In writing technical report with the following things are given: main emphasis, the method employed, assumption made, to detail presentation, simplicity and attractiveness. ओके, सो याच्यामधले राईट काय करायचे आहेत आपल्याला ऑप्शन चॉईस करायचे आहेत. सो राईट आन्सर असणार आहे 50चं ऑप्शन नंबर बी. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड इज अ राईट आन्सर. ओके, द मेथड एम्प्लॉयड, देन assumption मेड अँड देन थर्ड इट डिटेल प्रेझेंटेशन. ओके, सो पहिला आपण याच्यामध्ये इंटरनॅशनल बिझनेस, त्याच्यानंतर अकाउंटिंग, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन आपण आज बघितलेले आहेत. सेकंड पार्टमध्ये आपण रिमेनिंग 50 क्वेश्चन अनालाइज करणार आहोत. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.